तू कोर्टात असंच सांगायचंस की तुला डिवोर्स हवाय. आजी अहो, त्यानं तुझा डिवोर्स होणार नाहीये जान्हवी. पण श्रीला काय वाटेल? तेच वाटायची गरज आहे. त्यातूनच तो शिकेल. आजी नाही, मी असं नाही म्हणू शकत. तू असं म्हणाली नाहीस तर श्रीला आणि त्याच्या आयांना त्यांची चूक कधीही कळणार नाही. पण मी त्यांना माफ करायला तयार आहे ना. पण पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली आणि मी त्यावेळेस या जगात नसेन तर काय करशील तू? आजी प्लीज असं नका ना बोलू. ही फॅक्ट आहे जान्हवी. माझं किती आयुष्य उरलंय आता. ट्रिकी सिच्युएशन्स मध्ये आपली माणसं धरून ठेवणं, आपल्या माणसांवर विश्वास असणं, ही शेवटची संधी मला देवानं दिली. मला माहित आहे मी त्यांना कशात ढकलतेय, पण आत्ता ढकललं तरच त्यांना यातून कसं तरायचं ते समजेल. आजी मला नाही जमणार. मग श्रीनं आणि त्याच्या आयांनी केलेली चूक त्यांना कधीही कळणार नाही. वस्तू नव्हतीस तू की हरवली की दुसरी आणा. हाडामासाची माणूस आहेस तू. त्यांचा हेतू दुष्ट नव्हता. आपल्या लेकाचं सुख त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. पण सूनही लेकच असते हे विसरल्या त्या. घरात एखादी मुलगी असती आणि ती दुसऱ्याच्या घरात नांदाला गेली असती तर कदाचित त्या असं वागल्या नसत्या. पण लेक कुणाचीही असली तरी ती एक माणूसच असते आणि सून म्हणून ती घरात येते तेव्हा ती आपल्या घराचा भाग बनते. माझ्या सुनांच्या बाबतीत मी हे पाळलं. मुलं आणि सुना यामध्ये नेहमी सुनांचीच बाजू घेतली. सून घरची लक्ष्मी असते. जे झालं त्यानं आपण दुरावलो होतो, पण घरच्या सुनेला घराबाहेर काढण्याच्या बेबीच्या निर्णयाला कुणीही विरोध केला नाही. म्हणजे त्यांची मूक संमतीच होती आणि त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. पण शिक्षेनेच माणसं सुधारतात असं मला नाही वाटत आजी. शिक्षेकडे ना आपण नेगेटिव्हली पाहतो. शिक्षा माणसांना विचार करायला लावते, आत्मपरीक्षण करायला लावते. शिक्षेनं आत्मज्ञान वाढतं असं मला वाटतं. मी म्हणते ती शिक्षा भावनिक आहे. त्यांना आपण काय गंमत होतो हे तर कळायला हवं. नाहीतर तुझी किंमत त्यांना कशी कळणार? आजी माझं चुकलं, मी तुम्हाला हे सांगायलाच नको होतं. चूक करणाऱ्याला पाठीशी घालणं ही आणखीन एक मोठी चूक आहे. पण आईची चुका होतात ना. पण त्या चुकीची शिक्षा मिळाली नाही तर माणूस सुधारत नाही. पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो. माझ्या सुनांनी चूक केली त्याचा राग नाही मला, पण हीच चूक त्यांनी पुन्हा करू नये अशी माझी इच्छा आहे. नव्या चुका करा ना, त्या समजून घेईन मी. पण त्यात माझं लग्न भरडलं जाणार आईची.